ड्रायव्हर सोनर पंत सर्व उपस्थित माझ्या मित्रांनो, आज आपण ज्या भूमीमध्ये मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मीटिंगचं श्रेय स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्या पुतळ्याला हार घालून आपण सुरुवात करायची आहे. आता आपण सर्व कमिटीच्या माध्यमातून हार आपण अर्पण केल्यानंतर ताबडतोब आपल्या हॉलमध्ये जाऊन तिथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवा पाटील साहेबांचा जे तस्वीर आहे त्यांना हार घालून आपण मीटिंगला सुरुवात करणार. आता वेळ आपल्याला घ्यायची नाही, ताबडतोब आपण हार घालून घेऊ. विजय पाटील फरारपाडा सर्व ठाण्याचे मेंबर मी कमिटीने तुम्हाला आठवण येणार नाही. राहुल भाईंकडे बोलत होता मी मैदान असल्यावर मला हजर होतात. कुठे आहेत मेंबर? सचिन बोलत करूया. दोन तीन नाव हे बोलत होते. माई घ्या माई अरे आप लोग इकडे करा असं मी बोललो थोडा आवाज वाढवत जा, माझा आवाज बसलाय. चला जितू आवाज दे. जितू कुठला मीन काय दुसरं कोण कोण आहेत त्यांना कॉमिटी. हॅलो सर्वाई आपापल्या जागेवर बसून घ्या. आता आपण मीटिंगला सुरुवात करणार याची सर्वाई नोंद घ्या. हे योगेश हा रचित जासई गावचे आणि पंचायतीचे सरपंच संतोष घरत साहेब सुद्धा आपल्या या मीटिंगसाठी उपस्थित दाखवले आहे. त्यांच्या आमच्या कमिटीच्या वतीनं त्यांचे हार्दिक स्वागत. चला सर्व गाडा मालक बाहेर कोणी असतील तर आतमध्ये बसवून घेण्याची कृपा करा. एकदम ज्याचा आयडिया त्यांनी हॉलमध्ये बसा, बाकी सगळं
ज्येष्ठ पदाधिकारी असतील सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर बसण्याची कृपा करा. आपला सोनापडचा असेगावचे सरपंच संतोष शेटकर, आपण आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं या. आता आमच्या बघा अखिल भारतीय वेगळी संघटना ठाणा रायगड मुंबई पालघर बैलप्रेमी सेवाभावी संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा 2026 मीटिंगचं आयोजन केले. तरी आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचे चालक असतील, धरणारे सोडणारे बंधवाले ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मीटिंगला थोड्या वेळात सुरुवात होते. सर्वांनी बसून घ्या. सर्व जे मागे बसले ते पुढे या ना. आमचे सर्व कमिटी मेंबर आपण सर्वांनी वरती बसून घ्यायचं या. आमचे सर्व राहुलभाई पाटील, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचे. आमचे मारुती शेठ पाटील माझगाव, दीपक शेठ पाटील शिरले, तसे आमचे जयेश शेठ पाटील सोनारपाडा, विजय शेठ पाटील सोनारपाडा, सर्व वरिष्ठ पाहिजे करत सचिन शेठ आपटे, सचिन शेठ घरात, सर्वांना विनंती, आपण वरिष्ठ गाडा मालक सर्वांनी उपस्थित राहायचे व्यासपीठावरती. महाराज की जय भवानी. आणि स्वर्गीय आमचे लोकनेते विभाव पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण पुष्पहार घालून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत, सन्मान करत आहोत. आणि आमच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती, बघा अखिल भारतीय वेगळी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, आमचे ठाणा रायगड मुंबई पालघरचे विद्यमान अध्यक्ष संदीपभाई माले भोपर, आपण देखील व्यासपीठावर यायचे. तसे आमचे कार्याध्यक्ष विजय मनोहर खानावकर कलंबोली, आपण देखील व्यासपीठावर यायचे. उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, उपाध्यक्ष आकाश शेठ राऊत, उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील मांगरो, उपाध्यक्ष आप्पा शेठ गावकर कुशेली, विद्यमान खजिनदार विशाल शेठ कानावकर, विद्यमान खजिनदार अविनाश शेठ पवार, युवा पाटील साहेबांचं या ठिकाणी पुष्पहार घालून त्यांना या ठिकाणी आपण वंदन करत आहोत. युवा पाटील साहेबांचा अमर रे, अमर रे. विद्यमान खजिनदार आमचे अविनाश शेठ पवार, आपण देखील व्यासपीठावर यायचे. तसं आमचे विद्यमान खजिनदार सोनूशेठ गोपातराव, आपण देखील व्यासपीठावर यायचे. विद्यमान खजिनदार आमचे संजय शेठ जाधव फलेगाव, विद्यमान सचिव देवेश शेठ पडके आणि भूषण शेठ दिळे जोविले बाटलापूर, आपण देखील व्यासपीठावर या. तसं आमचे खालापूर तालुका कमिटी समीर रमेश पाटील अध्यक्ष, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. कार्याध्यक्ष योगेश शेठ गुराव, उपाध्यक्ष प्रवीण अर्चंद्र पाटील, उपाध्यक्ष विवेक दिनेश पाटील, खजिनदार तमाल शिवाजी लाले, खजिनदार राकेश गजानन डोंबरे, खजिनदार नागेश अनंता म्हात्रे, सचिव नितेश गौतम गायकवाड, सचिव नागेश अनंता म्हात्रे, सेक्रेटरी जनार्दन विकास पवार. आणि बघा आमचे सर्व वरिष्ठ जे गाडा मालक आहेत, जरी आम्हाला नावं माहीत नसली तर तुम्ही व्यासपीठावर येऊन बसायचे. आमचे सदस्य चेतन शेठ आपटे, सदस्य आमचे
गजानन पाटील, सदस्य देविदास शिंगोले, सदस्य महेश शेठ पाटील, सदस्य आमचे संजय शेठ घरत, सदस्य साईराज पाटील, सदस्य करुणा शेठ बटावडे, सदस्य उदय शेठ पाटील, सदस्य जयेश शेठ पाटील, सदस्य किरण शेठ राऊत, सदस्य आमचे मुकुंद शेठ भोईर, नितीन शेठ म्हात्रे, बंडू शेठ, आकिब शेठ पटेल, नुमान शेठ पटेल, राहुलभाई पाटील, उत्तम शेठ गवळी, प्रवीण शेठ पाटील, दीपक शेठ म्हात्रे, संतोष शेठ भंडारी, साजिद राऊत पटेल. आपण यांना मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन बसायचे. जे काही सर्व वरिष्ठ आमचे त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर या. आणि ड्रायव्हर संघटनेचे जे कोणी अध्यक्ष आमचे त्यांनी आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचे. जितेश शेठ कालम, परेश शेठ भंडारे, कुंदन शेठ माली, आपण देखील वरिष्ठ गाडा मालका भैया केशव गलवे आपण देखील यायचे व्यासपीठावर बसायचे. सचिन शेठ घरात आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर या. दीपक शेठ पाटील, आप्पा शेठ बागेत, सुरेश शेठ पाटील, संतोष शेठ घरात, ज्ञानेश्वर ठाकूर, भगवान शेठ चंचे, विलास तारापकर, दिनेश गाडगे, लक्ष्मण शेठ गायकवाड, राजेश शेठ कडव, सचिन शेठ पाटील, राजेश शेठ घरात, उमेश मस्के, सचिन शेठ घरात यांना विनंती आहे. सर्व आपले बेलगडा मालक, रायगडचे सदस्य सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. या आमचे बैकर साहेब राजेश शेठ बैकर आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावर या. महादेव शेठ शेळके आणि सुरेश शेठ पाटील इंजिने आपण देखील व्यासपीठावर या. जयराम शेठ भोईर गोरले आपण या. मुठबाड सर्व कमिटी अध्यक्ष चेतन शेठ आपटे आपण देखील या. आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावर या. चेतन शेठ आपटे जुने वरिष्ठ गाडा मालक, करुणा शेठ आपण देखील व्यासपीठावर यायचे. अजित शेठ मानेरकर आपण देखील व्यासपीठावर यायचे. आज या मीटिंग साठी जे काही सरपंच असतील, नगरसेवक असतील, सर्वांना विनंती आपण आम्हाला माहित नसेल नाव पण तुम्ही व्यासपीठावर बसायचे. गावातील जे काही वरिष्ठ असतील त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर बसायचे. आले हा रविशेठ मात्रे तुरमाळे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर बसायचे. चरण शेठ पाटील, कोली गोबर आपण देखील व्यासपीठावर यायचे. वरिष्ठ जे गाडा मालक आहेत सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर बसायचे. दीपक शेठ दाबणे आपण देखील व्यासपीठावर यायचे. श्रीकांत शेठ जोशी आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचे. इथे शेठ मानेरकर आपल्याला विनंती आहे. केशव अहमद अली सुट्टीमेकर आमचे भिवंडी यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर या. ज्ञानी अम्मा ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष ज्ञानी अम्मा आपण देखील यायचे या. या परेश शेठ भंडारी सोनारपडा आपण देखील व्यासपीठावर यायचे. रुपेश शेठ मुंगाजी ओवले पनवेल आपण देखील व्यासपीठावर यायचे या. आणि आमचे कर्जत तालुका बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र शेठ गोमारे आपण देखील व्यासपीठावर. सुदाम शेठ पवाली कार्याध्यक्ष सुदाम शेठ पवाली, भगवान शेठ दिले, विक्रम शेठ मात्रे बालगाव आपण देखील व्यासपीठावर यायचे. गजानन शेठ मात्रे बालगाव आपण देखील या व्यासपीठावर. जे ग्लास आपण जे ज्यूस पित आहेत ते ग्लास उचलण्यासाठी जे माणसं ते असतील तिथे पाठवा. या आमचे प्रवीण शेठ पाटील बोनेली, योगेश शेठ पाटील बोनेली आपण देखील व्यासपीठावर यायचे. संदीप शेठ डोणे सुट्टी मेकर, सचिन शेठ गाला आपल्याला विनंती आपण या. आपण वरिष्ठ गाडा मला या मागे जागा भरपूर या ना.
हॅलो जितू एक मिनिट बाई हो अध्यक्ष साहेब इकडे इकडे लेपला करायचं चालू आपले शर्यतीवाले कोण येणार आहेत का अजून हिशोबाचा पाठपुरावा देवेश आपल्याला सांगण्याचं चालू करेल तुम्ही सांगतात ना नाही, सर्वात पहिले दिवा पाटील साहेबांचं चरित्र आपल्या उपाध्यक्ष नंदराज शेठ तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या याच्या पुढे काय करायचं आणि कशी वाटचाल चालायची हॅलो हॅलो सोमनाथ पाटील तुम्ही आला असाल तर वर या इकडे स्टेजवर किरण शेलार नाही 2 मिनिटावर पाठ आहे ते पाठ आहे पण ते दाखवलं सर्वप्रथम आलेले सर्व चक्रे मालक सर्व कमिटीचे वरिष्ठ मंडळी सर्व कमिटीचे मी हार्दिक स्वागत करतो आपली ही मीटिंग सुरुवात होण्याच्या अगोदर या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या समाजाच्या अहोरात्र झटून कायद्याचा अभ्यास करून आपल्याला या प्रकल्पग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा काम जो केला त्याच्याबद्दल आपण फक्त 5 मिनिटं आपण घेणार आहोत फक्त 5 मिनिटं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच या प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांना अभिवादन करून नमस्कार करून मी त्यांच्याबद्दल आपल्या या ठाणा रायगड पालघर काही जनतेला दिवा पाटील हा कोण असं माहीत नाही थोडक्यामध्ये मी त्यांचा परिचय सांगू शकतो दिवा पाटलांचं जीवन परिचय व राजकीय प्रवास म्हणजे लोकनेत्यात विनम्र अभिवादन करून पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील हे त्यांचे नाव पूर्ण आहे त्यांचा जन्मस्थान या गावामध्ये या जासई गावामध्ये झालेला आहे ते शिक्षणामध्ये वकिली सुद्धा करीत होते 5 वेळा आमदार होऊन गेलेत 2 वेळा खासदार होऊन गेलेत 1 वेळा महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता होऊन गेला असा हा आपला दिवा पाटील खरं सांगायचं झालं तर भ्रू हत्या जो कायदा अंमलात आणला तो आपल्या या समाजाचा नेता दिवा पाटील यांनी आणला बेटी बचाव हा कायदा अंमलात आणलेला आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये असे हुशार होतकरू नेते होऊन गेलेत पण त्याची आपल्याला जाण ठेवायला पाहिजे तसे मिळण्यासाठी अनेक संघर्ष केले आणि
नेता आपल्या समाजामध्ये व्हायला पाहिजे. 1970 साली आपल्या जमिनी शिडकोने हस्तांतरित केल्या आणि 15,000 रुपये भाव दिला. परंतु आपला नेता म्हणजे दिवा पाटील साहेब यांनी आंदोलन छेडले, अनेक मोर्चे काढले आणि खऱ्या अर्थानं शिडकोला धाक दाखवला, प्रशासनाला धाक दाखवलं आणि 12.5% मिळवण्याचं काम या दिवा पाटलांनी केलं. आज आपण गाड्या घेतल्या, सोनं केलाय. या आमच्या भागामध्ये सांगतो हे दिवा पाटलांच्या नावामुळे आणि त्यांनी मेहनत केली म्हणून आज आम्ही सोनं घालतो आणि गाड्या घेऊन येतो. 1984 चा लढा या दास्तान पाट्यावर झाला आणि या भूमीसाठी 5 हुतात्मे झाले आणि त्या सुद्धा गोळीबार केला आणि त्यामध्ये रक्तबंबाळ झाले होते. हे इथले भूमिपुत्र दिवा पाटील. खरोखरच न्याय मिळवण्याचं काम या दिवा पाटलांनी केले. जे आम्ही आता संघर्ष करतो, आंदोलन करतो, जलसमाधी केला, साखळीपोषण केला, आपल्या या 95 गावाची लोक आली, शिडको भवनावर मोठं आंदोलन केलं. तर या इमानतदाराला दिवा पाटलांचं नाव लागलं पाहिजे यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधूंनो, आपला रक्त संचारात ठेवा. या दिवांचं नाव लागण्यासाठी माझी 27 गाव कमिटी ही सदैव आंदोलन करीत असतो. पण एक वेळा आपल्या हातून या बैलगाडीच्या संघटनेमातो आपल्याला आगला वेगळा मोर्चा काढत आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आज कुठेतरी समाज एकत्र याच्या पुढे अजून वेगळा झाला पाहिजे. तसा मराठा समाज एक मराठा लाख मराठा, तसा आपला समाज कोट्यावधी झाला पाहिजे. यासाठी आपण जागृत राहा. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपल्या मीटिंगला टाइम होतो, परंतु ज्या वेळेला आपली कमिटी हाक मारेल तेव्हा माझा बैल मी मालक असा 2x2चा बॅनर लावायचा आणि आपण रस्त्यावर उतरायचा आहे. कधी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही हाक देऊ, आपल्या कमिटीच्या माध्यमातून कधी ठरवायचं ते आम्ही दिशा ठरवू. तेव्हा बाकी जाताना 3000 सदस्य, शेकडेवाले असो, हकलणारा असो, ड्रायव्हर असो, न त्यांच्या पाठी असलेली फौज, म्हणजे आपण 5 ते 10,000 लोक घेऊन एक वेळा आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे. आता नाही, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, हाच तो दिवा, समाजासाठी भांडणारा नेता, या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारा नेता. आता 22% म्हणजे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. म्हणून या भूमी सांगत आहे, कारण हा दिवा आपण आमच्या कमिटीच्या माध्यमातून कामाला लावली. आज आमची नाही, ठाणा, रायगड, पालघरची कोणती विद्यार्थ्यांनी ITI केलेलं असेल त्यांच्या आमच्याकडे नाव नोंदणी करा, त्यांना काम लावायचं काम आमचा या 27 गाव कमिटीचा अध्यक्ष नात्याने मी सांगतो. कधी मागे पडणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला माझं फक्त 2 मिनिटात सांगतो. माझ्या नशिबी पद गोल गोल हिंडतात. मी पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष आहे. मी दिवा पाटील 27 गावचा अध्यक्ष आहे. मी इमान तलावच्या कामगारी नेमचा अध्यक्ष आहे. मी स्थानिक प्रकल्पग्रस्त डंपर मालक संघटनेचा अध्यक्ष आहे. मी विघ्नहर्ता, पाडेकर, ट्रक, टेम्पो चालकचा मी अध्यक्ष आहे. मी विठ्ठल रखुमाई मंदिर ओवळे ग्रामस्थ यांचा ट्रस्टचा अध्यक्ष आहे. म्हणजे अनेक पदं माझ्या नशिबी आहेत. मी भोगतो तेवढा टाइम देतो. मी समाजासाठी या भूमीमध्ये दिवा पाटलांच्या नावासाठी भांडतो. तसं मी या समाजासाठी भांडण्यासाठी सदैव तयार आहात. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. जेव्हा हाक मारील तेव्हा तुम्ही खंबीरपणाने उभे राहा. आणि जर इमानतला दिवांचं नाव लागलं तर आपला समाजाचं नाव
इंटरनॅशनल लेवलला पोहोचणार ही 100% गॅरंटी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मित्रांनो, पार्श्वभूमी सांगितली. आता आपली मिटिंगला सुरुवात करते. सुरुवात करत असताना ज्याला त्याला बोलायचं असेल त्यांनी हात उंच करून का मला बोलायचं आहे त्याला चान्स दिली जाईल. फक्त ही पंढरी जशी विठुरायाची पंढरी पंढरपूर तशी आपली समाजाची आन बान शान स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं हॉल आहे. या हॉलमध्ये शांततेच्या मार्गाने आपण आपला विचार मांडा. विचार मांडण्याची सर्व संधी प्रत्येकाला मिळणार आहेत. आपण ज्या ठरल्याप्रमाणे ज्या हिसाब असो, कमिटीचे मेंबर असो, फेरबदल असो, त्या पद्धतीने आपल्याला होईल. पण ज्यानी बोलताना प्रत्येकाने हात उच करून एकटाच बोलेल, दुसऱ्याची जाण दुसरा, मी लक्ष ठेवील, मी माझ्या हातात माही घेईल. ज्याचा पहिला हात उच आला त्याला मी नाव नोंद करू, ताबडतोब त्याला बोलण्याची चान्स देऊ. जनतेचा बोलणं झाल्यानंतर व्यासपीठावर आपल्याला बोलण्याची सुवर्ण संधी आहे. ती संधी प्रत्येकाला मिळणार आहे. आपला जी मैदानामध्ये आपला हिसाब आहे तो हिसाब योग्य रीतीने आपल्या कॅशियर आहेत ते देणार आहेत. कोणाला डाऊट आला का माझ्या गावामध्ये मैदानात 10 झाली ना 2 दाखवलीस असा कोणी जर दाखवला त्याला 10,000 रुपये बक्षीस असेल, कोणी असो. आणि जर कॅशियरने अशी गलती केली असेल त्याला 20,000 पेनल्टी देऊ. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आज तुम्ही माझ्या या पनवेल उरण परिसरामध्ये आलात. मीटिंगसाठी हॉल शोधणं मोठा कठीण होता, परंतु देवाची कृपा, या दिबा पाटलांची कृपा, एक हॉल बुक झालता, दुसरा पण होणार होता, पण तो हॉल आपल्याला मिळालेला आहे. हॉलमध्ये आपण 1012 खुर्च्या टाकल्यात. जेवणाची कोणी उपाशी पोटी जायचं नाही. नंतर मी बोले किंवा सांगू शकत नाही. जेवण व्हेजचा पण आहे, नॉनव्हेजचा पण आहे. ते बाकी मेन शेलार तो पण वेगळा आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. एवढे घेऊन माझे 2 शब्द समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल पहिला अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड मुंबई पालघर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही मीटिंग आयोजित झालेली आहे. पहिला विषय हिशोबाचा, दुसरा विषय कमिटी स्थापन, जे कमिटी फेरफार बदल, आणि तिसरा विषय नियमाटीचा. तर आता सर्वांना आपले ठाणा रायगडचे सचिव देवेश फडके हे हिशोबाचा सर्व माहिती देतील. पुढचे सगळे तिकडचे सगळे आपल्या बैलगाडामध्ये जरासं पुढे, आपण मागे सगळे बसले, सगळ्यांनी पुढे आपलीच सगळे जे उभे आहेत आपली मंडळी बैलगाडा मालक, आपण सगळ्यांनी पुढे या. कारण का हिशोब जो आहे तो आपले सचिव देवेश फडके तुमच्यापर्यंत